भारत हा जगातील सर्वाधिक विविधतेने नटलेला देश आहे. भौगोलिक, धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक, सामाजिक अशी प्रचंड विविधता या देशामध्ये सामावलेली आपल्याला दिसते. आणि या सर्व विविधतेला एकत्र जोडणारा धागा कोणता असेल तर तो राष्ट्रीय एकात्मता. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे एकत्र राहणे नाही, एकमेकावर प्रेम करणे, परस्परांचा आदर ठेवणे आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च मानणे म्हणजेच एकात्मता आपल्याला म्हणता येईल. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे लोकांच्या मध्ये ममत्व निर्माण करणं, बंधुता निर्माण करणं. का हे राष्ट्र आमचं आहे, आम्ही सर्व एक आहोत. भगवान कृष्ण गीतेमध्ये म्हणतात अहम आत्मा गुणा केशो सर्वचा अमृत संनष्टो. जो परमात्मा तुमच्या आत विराजमान आहे, जो संपूर्ण प्रसन्नतेचा हे आहे, आणि तो तुमच्या आत विराजमान असूनही तुम्ही प्रसन्न राहू शकत नाही. ज्ञानेश्वरांपासूनची जी परंपरा आहे, हे 5 प्रमुख संत त्या काळात होऊन गेले, त्यांनी कार्य केलं, म्हणून आज आपण स्वतःला मराठी म्हणून मिरवू शकतोय. कारण आपलं नुसतं नाव मराठी शाबूत ठेवलं नाही, मराठी मनाचा विवेकीपणा, मराठी मनाचा ठामपणा आणि मराठी मनाची दूरदृष्टी सुद्धा यांनी जी घालून दिलेली आहे. जी वारीची परंपरा आहे ती वेगळी असली तरी त्यातला मूळ विचार तोच आहे की मन शांत ठेवा, मनाचा ऐका, चांगलं अर्थात ऐका, की डेफिनेटली आपल्याला ह्या सगळ्याचा फायदा खूपच पॉझिटिव्हली होतो. खूप जास्त आपल्याला त्या मनाच्या श्लोकांच्या आधारे मग आपल्याला आपलेच प्रश्न सोडवता येतात. मला असं वाटतं की समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक हे मॅनेजमेंटचा जगातला उत्तम ग्रंथ आहे. त्याच्या इतका उत्तम ग्रंथ जगात नाही असं माझं मत आहे.